शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी राज्य सरकारकडून पांदन रस्त्यांची युद्ध पातळीवर उभारणी करण्यात सुरू आहे। या दरम्यान काही शेतकऱ्यांनी जर पांदन रस्त्यात अडथळा निर्माण केला, अतिक्रमण केलं तर शासनाकडून त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल। कारण एका शेतकऱ्याच्या अशाच अतिक्रमणामुळे 50 शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे राज्य सरकारकडून या बाबीची गंभीरता लक्षात घेत अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांवर फौजदारी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या पांदन रस्त्यात कोणीही अडथळा निर्माण करू नये, शेतीची मशागत वेळेवर व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अमरावती दर्यापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना सांगितलंय। आणि पुढच्या महिन्याभरामध्ये सर्व पांदन रस्ते जवळपास या तालुक्यातले 28 पांदन रस्ते चालू करायचे आहेत। अंजनगावमध्ये जवळपास 32 करायचे आहेत। दोनांनाही मंजुरी दिलेली आहे। आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये या तालुक्याला काही निधी येणार आहे, त्यातून आम्ही पांदन रस्ते करणार आहोत। पण आमचा विचार आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये रस्त्याचं सीमांकन करणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावणे, शेतकऱ्याचा रस्ता मोकळा करणे, वहिवाटीचा रस्ता मोकळा करणे आणि कुठल्या शेतकऱ्याने जर दुसऱ्या शेतकऱ्याचा रस्ता अडवला, एका शेतकऱ्याच्या आळमुठेप्रमाणे 50 शेतकऱ्याचा रस्ता अडवला तर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। त्या शेतकऱ्याच्या सर्व योजना बंद करायचं, बियाणे, युरिया, सल्फेट आणि ॲग्रीस्टॅकवर येणाऱ्या सर्व योजना बंद करायच्या। जो शेतकरी 50 शेतकऱ्याचा रस्ता थांबवेल, जो शेतकरी पांदन रस्त्यावर अतिक्रमण करेल, जो व्यक्ती या ठिकाणी रस्ता बंद करेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे। त्याच्या सरकारी सर्व योजना बंद करणार आहे। गरज पडली तर आम्ही गुन्हे दाखल करू। पण माझी विनंती आहे की 99% शेतकऱ्याचा मार्ग हा एक शेतकऱ्याने अडवू नये। एकामुळे 99 लोकांचं नुकसान होत आहे। मी या ठिकाणी 3 केसेसचा बघितल्या की एका शेतकऱ्याने 40 रस्ता अडवला, 40 शेतकऱ्याचा रस्ता अडवला आहे। हे मात्र योग्य नाही आहे। शेतकऱ्याने दुसऱ्याचा रस्ता अडवायचं काही काम नाही, कारण त्याचे परिवार आहे, त्याची शेती आहे, त्यालाही त्या ठिकाणी शेती पिकवावं लागतं। कुणीही या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ता एकामेकाचा अडवू नये ही विनंती हात जोडून मी दर्यापूरच्या अंजनगावच्या शेतकऱ्यांना करतोय। कुठलीही कारवाई गव्हर्नमेंटला करावं लागेल शेतकऱ्यावर, अशी कोणती भूमिका आमची नाही, ती करू देऊ नका। माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की कुणाचा रस्ता अडवू नका, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास देऊ नका। सरकारने योजना आणलेली आहे, बळीराजा मुख्यमंत्री पांदन योजना। या तालुक्याचे सर्व रस्ते आपल्याला पांदन रस्ते बांधकाम करायचे आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी करतो। लोकांची देणार आहे, त्यांनी तातडीनं हे कामं पूर्ण करावे। यानंतरच्या माझ्या प्रवासामध्ये खालचे अर्ज येणार नाही, ते अधिकारातले आहे। वरचे मात्र ठीक आहे, जे आमच्या अधिकारातले आहे। पण प्रशासनाने लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान राहावं आणि गतिमान प्रशासनाची भूमिका स्वीकारावी असं मी सूचना दिलेल्या आहे।